एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. काही मदत करू का? मोडक्या हाताने मदत करणार आहेस? अरे सारखं मुडकी 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 चालवलेस. आल्यापासून बघते मी सारखी चिडचिड चिडचिड चालले. एक तर रिझर्वेशन मिळालं नाही, तसंच आले मी इथे. त्याचं काहीच नाही तुला. सारखी चिडचिड चालले. जातेच कशी मी निघून आल्या पावली परत. आत्ता कुठली गाडी मिळणार आहे तुला? तिथे स्टेशनवर जाऊन बसेन मी. जी ट्रेन येईल ना ते निघून जाईन इंदोरला मी. नाहीतरी नकोच ना मी तुला. मग तू कशाला विचार करतोस मी कशी जाईन त्याची? आल्यापासून बघते एक शब्द धड बोलत नाहीयेस तू. तू ही नाही तुझी लेकही नाही. जातेच मी परत. मला एक सांग बेबी, अशी न सांगता का आलीस ग तू? अरे राधा किती चिडली बघितलंस ना तू? चिडू दे चिडली तर. मी एवढं सगळं टाकून इथे आले त्याचं काहीच नाही तुला. तुझी लेक चिडली त्याच तुला कौतुक. अरे तू एवढा एकटा इथे दुःख झेलतोयस, टेन्शन घेतलंयस, हे बघवलं नाही मला म्हणून ताबडतोब निघून आले इकडे. त्याचं काहीच नाहीये तुला. चिडचिड चिडचिड सारखी आपली. नाही नाही मी जातेच इकडनं निघून. नकोच ते मला. नाही ग बेबी, खरंय अगदी. माझा जरा फोन झाल्याबरोबर लगेच धडपडत रिझर्वेशन असो नसो तू कशी बशी लढत लोंबत ते सामान ते मोडका हात घेऊन इथे आलेस. मी खरं म्हणजे हे असं वसवस करायला नको होते. मग काय करू ग? मला असं वाटलं होतं की लग्न झालं, आता सगळं संपलं, आता यांचं आयुष्य मार्गी लागलं, सुखात जगतील दोघ जण, यांचा संसार फळताना फुलताना बघता येईल आपल्याला. पण मध्ये ते मी अमेरिकेचं टुमणे निघालं. तुला सांगतो ना, त्यांच्या सुखाला संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली बघ. तू ना तेव्हाच सांगायला हवं होतंस मला. काय? तेव्हाच आपण काहीतरी याच्यावर मार्ग काढला असता ना. मला तरी कुठे माहित होतं हे. म्हणजे मला हे मानवनी येऊन सांगितलंय. काय? आणि हे म्हणे लग्न आधीपासून आपल्या राधाला माहिती आहे. आता एवढा मोठा डिसिजन पण ही माझ्याजवळ आज तागात बोललेलं नाही. नाही 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 नाही, मला हे पटत नाही. अजिबात पटत नाही मला हे. आता बघ, आपली सुमी सुद्धा अमेरिकेतच आहे की नाही. लग्न केलं, छान उत्तम संसार चालू आहे तिचा. पण राधाला ठाऊक आहे तू इथे एकटा आहेस ते. ती असा डिसिजन घेईल असं मला नाही वाटत. अगं त्यातही एक गोम आहे. आता काय? म्हणजे राधा असं कायम म्हणत असते की फक्त घनश्याम जाणार आहे, ती काही जाणार नाहीये. अरे आता जमाई बापू जाणार म्हणजे राधाही जाणारच की त्यांच्या बरोबर. तेच तर आलंच की ते मागोमाग. मला कळत नाही हे आता ती माझी समजूत काढायला म्हणते आहे की आणखीन काही प्रॉब्लेम्स आहे. खरंच मला कळत नाही. बरं, सासरच्या मंडळींमध्ये तुला सांगतो आपली राधा इतकी इन्व्हॉल्व झालेली आहे. एकदा जाऊन तू पहा. तिथे जाऊन जर तू एकदा बघितलंस ना तर विश्वास बसत नाही ग. वाटतं हेच का ते आपलं सारखं चिडचिड चिडचिड करणारं पिल्लू. मग असं वाटतं की घनश्याम आणि राधामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही ना. पण राधा तर काही बोलतच नाही. कळणार कसं आपल्याला? पण तुला सांगतो नक्की कुठेतरी काहीतरी बिनसलेलं आहे, काहीतरी खतखत आहे घनश्याम आणि राधामध्ये. हे बघ दादा, तू आता चिंता करू नकोस. काय करू नको. मी आले ना, आपण त्या दोघांना इथे बोलावून घेऊ. त्यांच्याशी व्यवस्थित काय ते बोलू. काहीतरी मार्ग नक्की निघेल. एवढी वाट बघत बसायचं आपण. चल जाऊ दे, चल गिळून घेऊ एकदा. सगळं तयार आहे जेवण. काही नको, जेवायला जाऊ. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.